ठाण्यात पावसाचा जोर वाढलाय। सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। मुंबईला 2 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलंय। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात पावसानं सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे। अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे। शिवाय पिकांचं देखील नुकसान झालंय, तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गेले 2 दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय। पुढील 2 दिवसांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे, तर ही पाणी पातळी इशारा पातळीजवळ पोहोचताना पाहायला मिळते। 2 ते 3 तास सतत जर पाऊस झाला तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे। जामनेर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या पावसानं वाघोर नदीला पूर आलेला आहे। या पावसाळ्यात पहिल्यांदाच तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पूर परिस्थिती कायम राहण्याची चिन्ह आहेत। अकोला जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कपाशी आणि सोयाबीनच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। लातूरचे मांजरा धरण 90% भरलेले आहे। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले। लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। 24 तासांपासून अधिक वेळ पुराचं पाणी बाजारपेठेत साचून आहे। बाजारपेठेत 2.5 ते 3 फूट पाणी साचल्यानं दुकानदारांचं मोठं नुकसान झालं। मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे मका, बाजरी पिकाला फायदा होईल। रत्नागिरीत जिल्ह्यात गेले 2 दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसानं सर्वत्र दाणादाण उडाली आहे। नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे नदीपात्राबाहेर पाणी येऊन चिपळूण शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेत। शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य रोड पाण्याखाली गेल्यानं मुरादपूर, भोईवाडी, शंकरवाडी आदी वाड्यांचा संपर्क तुटलाय। सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असला तरी पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मुसळधार पावसात सुद्धा पर्यटक महाबळेश्वर येथील वेण्णा लेकवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढलाय। सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरण प्रशासनाकडून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। धुळे शहरात 111 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अतिवृष्टीमुळे शहरात एकच तारांबळ उडाली। शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचल्यानं अनेक जण अडकून पडले होते। मागील 2 दिवसांपासून मुंबईत आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्याचबरोबर ऑरेंज अलर्ट जारी केला असून पालिकेकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। संभाजीनगरच्या लासूर स्टेशन परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे मका पीक भुईसपाट झालंय। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। जळगावात धरणगावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आलेला आहे। नाल्याला कठडे नसल्यानं पुराची तीव्रता वाढली। सलग दुसऱ्या दिवशी नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जातोय। नुकसान भरपाई देण्याची व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून मागणी केली जाते। वाशिमच्या अडाण नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। पुराचं पाणी शेलू बाजार परिसरातील घरांमध्ये शिरलं। जिल्हा प्रशासनानं नागरिकांची जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था केली आहे। वर्ध्यातील हिरापूर गावात वीज कोसळून 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झालाय। तरुण फवारणी दरम्यान अचानक पाऊस आल्यानं आसऱ्यासाठी थांबला होता। यावेळीच विजेचा मोठा कडकडाट झाला आणि वीज कोसळली। यामध्ये वृषभचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेले इतर 3 जखमी झालेत। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपरी गावात अंजनी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। मुसळधार पावसामुळे अंजनी नदीला प्रचंड पूर आलाय। त्यामुळे पाणी थेट गावात घुसलं असून जिल्हा परिषद शाळा तसेच नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरलंय। परिसर जलमय झाल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय।